नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये केंद्र सरकारी जॉब आहे। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत। वयोमर्यादा काय आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकतो, त्यानंतर जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, वेतन किती भेटणार आहे, त्यानंतर इथे फॉर्म कसा भरायचा आहे, लास्ट डेट काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। सो कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटेल। इथे आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 12 पानी PDF आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात समजून घेणार आहोत। त्यानंतर इथे लॉग इन कसं करायचं आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो। बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, ऑनलाईन जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया। सो इथे माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड यांच्या ऑफिशियल पेजवरून बघत आहात। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण एक 5 मिनिटात बघून घेऊया। त्यांनी सांगितलेलं आहे बघा किती पोस्ट आहेत। एकूण बघा सिलेक्शन ऑफ 518 ट्रेड अप्रेंटिसेस फॉर द इयर ऑफ 2024 म्हणजे 2024 साठी 518 ट्रेड अप्रेंटिस पाहिजे आहे। इथे सांगितलेलं आहे तुम्ही जर 10वी पास असाल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। ज्यामध्ये पद बघा ड्राफ्टमॅन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर आणि स्ट्रक्चरल फिटर दिलेलं आहे। त्याच्या जागा किती आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे। त्यानंतर इथे 2 वर्षाचा असणार आहे तुम्हाला अप्रेंटिसशिप आणि ते प्रथम 3 महिने 3000 रुपये भेटणार आहे, त्यानंतर 6000 रुपये भेटणार आहे। सेकंड इयर तुम्हाला 6700 रुपये भेटणार आहे। वयोमर्यादा 15 ते 19 वर्ष सांगितलेलं आहे। सेकंड इथे ITI जर तुम्ही झालेला असाल तर इथे वेगवेगळे पद आहेत, म्हणजे पोस्ट आहेत। फिटर, ड्राफ्टमॅन, इलेक्ट्रिशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, RAC असे वेगवेगळे पद दिलेले आहेत। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 वर्षाचा असणार आहे अप्रेंटिसशिप आणि इथे 8050 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे आणि जे दुसरे पद आहे त्यांना 7700। इथे 16 ते 21 वर्ष वयोमर्यादा सांगितलेलं आहे। त्यानंतर रिगर आहे, ज्यामध्ये 8वी पास असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्ही इथे ॲप्लिकेशन भरू शकणार आहात आणि वेल्डरसाठी सुद्धा आहे। प्रथम 3 महिने 2500 आहे आणि नंतर 9 महिन्यासाठी 5000 रुपये सॅलरी असणार आहे आणि सेकंड इयरला 5500 सॅलरी भेटणार आहे। 14 ते 18 वर्षी इथे वयोमर्यादा सांगितलेलं आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, इथे सांगितलेलं आहे बघा। इथे वयोमर्यादा जी सांगितलेलं आहे ती पूर्ण माहिती आहे। त्यानंतर 5 वर्षाचे जी एक्स्ट्रा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर एज रिलॅक्सेशनची माहिती दिलेली आहे। SC ST ला 5 वर्ष आहे, 3 वर्ष OBC साठी, 10 वर्ष जे PWBD आहे त्यांच्यासाठी आहे। त्यानंतर इथे मिनिमल इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं शैक्षणिक पात्रता किमान 10वी पाहिजे आहे। जे शिक्षणानुसार जे पोस्ट आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही 8वी पास असू द्या, 10वी पास असू द्या, ITI असू द्या, नक्कीच इथे ॲप्लिकेशन भरू शकता। त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, ही लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट केल्यानंतर नवीन अकाउंट क्रिएट करू शकता। जर ऑलरेडी क्रिएटेड असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे लॉग इन करू शकता आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की 100 रुपये फी असणार आहे, जे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्याच्यासाठी 100 रुपये फी सुद्धा असणार आहे। पूर्ण गाईडलाईन्स दिलेले आहे, ते सुद्धा माहिती आहे, तुम्ही नक्कीच बघायची आहे। ऑनलाईन रिक्रुटमेंट आहे, अप्रेंटिसशिपसाठी आहे। त्यामध्ये तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत बघा। न्यू अकाउंट क्रिएट करायचं आहे, त्यानंतर लॉग इन करून ॲप्लिकेशन करायचं आहे। ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये करिअर्स, ऑनलाईन रिक्रुटमेंट आहे, अप्रेंटिस क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे। तुम्हाला 100 रुपीज म्हणजे 100 रुपये फी असणार आहे। त्यामध्ये इथे सांगितलेलं आहे बघा, इयत्ता 10वी उतरणी त्यांच्यासाठी जी निवड प्रक्रिया होणार आहे 3 टप्प्यांमध्ये होणार आहे। कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, म्हणजे CBT आहे, ऑनलाईन परीक्षेसाठी होणार आहे, ज्यामध्ये 100 मार्काची परीक्षा होणार आहे। लक्षात घ्या इथे जे केंद्र दिलेले आहेत, म्हणजे तिथे मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि नाशिक असणार आहे। काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आहे, कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते सांगितलेलं आहे। त्यानंतर लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्कीच बघून घ्यायचा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।